चला तर मग आज आपली नवीन रेसिपी आहे. तर मला सांगा कमेंट करून ह्या रेसिपीचं नाव काय आहे. मी त्याच्यासाठी लाल मिरच्या घेतल्या, आता सोलून 2 कांडे लसूण घेतलाय, शेंगदाणे इथं हवरी काढायला घेतले तर, आणि ह्याच्यात मीठ घेतलंय टाकायसाठी. आता हे सर्व भाजून घ्यायचं. तर मग सुरुवात करूत आपण. तवा ठेवलाय तापायला. तवा तापून द्यायचा चांगला. तवा तापलाय. आता मिरच्या भाजायच्या. आधी तेल टाकून भाजायच्या मिरच्या. जास्त जाळायच्या पण नाही आणि कच्च्या पण नाही ठेवायच्या. आता मिरच्या भाजल्या तर चांगल्या. आता ह्या काढून घ्यायच्या आणि अशाच भाजायच्या मिरच्या. मी जशा भाजल्या तशा. आता शेंगदाणे टाकायचे आणि ह्या रेसिपीत शेंगदाणे थोडेच टाकायचे. शेंगदाणे नाही घेतले तरी चालते. तर शेंगदाणे पण भाजायचे. शेंगदाणे तेल नाही टाकायचं, तेल फक्त मिरची भाजायला टाकायचं. शेंगदाणे भाजले तर आता शेंगदाणे पण काढून घ्यायचे. आता आपले हवरी काढायला भाजून घ्यायचे. ते पण थोडे भाजायचे, जास्त भाजून नाही द्यायचे, कारण की ते पटकन जळतात. त्याच्यामुळे ते फक्त गरम करायचे. तडतड वाजायला लागलं का लगेच काढून घ्यायचे. उडत येतं, त्याच्यामुळे सारखं हलवत राहायचं त्यांना. हे बघा, ते भाजले तर ते पण. गॅस बंद करायचा आणि गरम तव्यावरच थोडे असे भाजून द्यायचे. हे पण काढून घ्यायचे. आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. सर्वात आधी मिरची आणि मीठ वाटायचे. हे पहा, मीठ आणि मिरचीच वाटायची. शक्यतो उखाळात वाटायचं. कोणाकडे उखाळ नसलं तर मग डायरेक्ट मिक्सरवर जायचं वाटायला. मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. मीठ मिरची एकदम बारीक वाटायची. हे पहा, अशा प्रकारे वाटायचे मीठ आणि मिरची. आता याच्यात शेंगदाणे घालायचे. हे बघा, शेंगदाणे ते आपले कशा प्रकारे बारीक झालेले. तर ठसका उठलाय. आता याच्यात हवरी करायला घालून बारीक वाटायचं. हे बघा, आपलं बारीक झालेलं आहे सर्व. आणि उखाळात पण अशाच प्रकारे कुटून घ्यायचं. आधी मीठ मिरची, मग ती एकदम बारीक झाली का शेंगदाणे, मग हवरी करायला आणि लसूण सगळ्यात शेवटला टाकायचं. अजून लसूण टाकायचं आहे याच्यात. लसूण टाकलं. लसूण टाकलं बारीक होत नाही एकदम. आता लसूण टाकून वाटून घ्यायचं परत एकदा. हे बघा, लसूण
आता वाटून घ्यायचं हे. हे पहा आपली रेसिपी तयार आहे. कशी काय झाली सांगा मला. कोणाकोणाला आवडती ही रेसिपी. मला तर सगळ्यात जास्त आवडते. माझी फेवरेट ही रेसिपी. मला नाव सांगा कमेंट करून ह्या रेसिपीचं. सर्व मिक्स करून घ्यायचे असे चांगल्या प्रकारे. आणि हे काय डब्यात किंवा बरणीत भरून ठेवायचे. काही लवकर खराब होत नाही आणि काही नाही. कसं काय कोणाला कोणाला पाहिजे. मस्त आहे. करून बघा भारी लागते.